नमस्कार, आपण पाहत आहात आयुर्विन टाइम्स. मोफत धान्य वितरण योजनेबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता जून 2026 पर्यंतचा तांदूळ आणि गहू आगाऊ उचलून लाभार्थ्यांना तातडीने वितरित करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे देशातील 80 कोटींहून अधिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोफत धान्य वितरण योजनेअंतर्गत केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज्यांनी केंद्रीय साठ्यातील तांदूळ आणि गहू आगाऊ उचलून ते लाभार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवावेत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट NFSA अंतर्गत करण्यात येणार आहे. आगामी गहू खरेदी हंगाम आणि गोलामांवरील ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला देखील आवश्यक निर्देश दिले आहेत. राज्यांशी समन्वय साधून गोदामांमध्ये पुरेसा धान्यसाठा उपलब्ध राहील याची खात्री करण्यास सांगण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या FCI कडे सुमारे 37.2 दशलक्ष टन तांदूळ आणि 23.5 दशलक्ष टन गहू असा एकूण 60.7 दशलक्ष टन धान्यसाठा उपलब्ध आहे. हा साठा 1 एप्रिलपर्यंत आवश्यक असलेल्या बफर स्टॉकपेक्षा सुमारे 185% जास्त असल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे देशातील 80 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना फायदा होणार आहे. आगाऊ धान्य वितरणामुळे नवीन धान्य खरेदीसाठी गोदामांमध्ये जागा उपलब्ध होईल आणि पुरवठा साखळीवरील ताण कमी होईल. पश्चिम आशियातील युद्धामुळे वाहतूक आणि इंधन पुरवठ्यावर संभाव्य परिणाम होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. धान्याचा साठा वाढत असल्यामुळे सरकार ओपन मार्केट स्केल स्कीम अंतर्गत खुल्या बाजारात धान्य विक्री सुरू ठेवत आहे. याशिवाय इथेनॉल उत्पादनासाठीही धान्याचा पुरवठा केला जात आहे. एकूणच केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यावधी लाभार्थ्यांना मोफत धान्य वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आयुर्विन टाइम्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.